नमस्कार मंडळी, मी तुम्हाला आज स्वामी समर्थांच्या गुरुवारची वृत्तकथा सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ वृत्तकथा. पोथीला अष्टगंध, फुलं, हळदी कुंकू, तुळशीपत्र अर्पण करून धूपदीप दाखवून नमस्कार करावा. श्री गणेशाय नमः, श्री गुरु स्वामी समर्थाय नमः असे स्मरण करून वृत्तकथेला सुरुवात करावी. मायानगरी मुंबईमध्ये पत्नी घरकाम व पती मोलमजुरी करणारे एक गरीब परंतु सत्वशील दाम्पत्य आयुष्यभर काबाड कष्ट करून अत्यंत हालाखीचे जीवन व्यतीत करत असताना त्यांनी आपल्या एकुलत्या एक पुत्राचे पालनपोषण करून त्याला शिक्षण दिले. मुलाचे शिक्षण झाल्यावर मुलगा नोकरी करील आणि आपल्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊन उतरत्या वयात सुखाचे दिवस येतील अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु नीतीच्या मनात काही वेगळेच होते. शिक्षण पूर्ण होताच मुलाला खाजगी कंपनीत नोकरी लागली खरी, पण कलीच्या प्रभावाने मुलाला वाईट सवयी, छंद, व्यसन लागून तो पूर्णतः व्यसनाधीन झाला. मुलाची अशा प्रकारची अवस्था पाहून जीवनाचा अंत करावा असा विचार त्यांच्या मनात वारंवार येत होता. त्यांची ईश्वरांवर पूर्णपणे श्रद्धा होती. ईश्वर आपल्याला एक ना एक दिवस सुखाचे दिवस दाखवील अशी त्यांना आशा होती. म्हणून ते दाम्पत्य वेगवेगळी व्रतवैकल्ये करू लागले. याचे फळ म्हणून मुलाच्या वागणुकीत फरक पडला. पण पूर्वीच्या कर्जाच्या बोजामुळे घरात लक्ष्मी टेकेनाशी झाली. कर्ज फेडता फेडता नाकीनऊ येऊ लागले. घरही घाण पडले होते. म्हणतात ना, नरकवास भोगताना जेवढे दुःख होत नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने दारिद्र्य जीवन जगत असताना दुःख यातना होत असतात. अशा दारिद्र्य अवस्थेतही त्यांनी मुलांच्या विवाहाचा विचार केला. कारण विवाहानंतर सुनेच्या पायगुणाने तरी आमचे भाग्य उजाळेल अशी त्यांना शेवटची आशा होती. मुलाचा विवाह झाला. सून घरात आली, परंतु नव्याची नवलाई. याप्रमाणे काही दिवस गेले आणि काही दिवसांनी सुनेने आपले खरे रूप प्रकट केले. सासू-सुनेची कडाक्याची भांडणे, कलह, सर्वांचीच दुभंगलेली मने, त्यात आजारपण, दुःख, दारिद्र्य, कर्ज, उपासमार, चिंता यांनी जीवन व्याकुळ होऊ लागले. एके दिवशी त्या काम करत असलेल्या घरात धर्मस्व परमपूज्य देवेंद्र गुरुजी यांनी लिहिलेले सुखी संसाराचे रहस्य, सुखी जीवनाची गुरुकिल्ली, यशस्वी जीवनाचे अनमोल रहस्य अशी बरीचशी पुस्तके पाहायला मिळाली. त्यांनी मालकिणीकडे एक पुस्तक वाचायस नेऊ का असे विचारले. मालकिणीने घेऊन जा म्हणताच कधी घरी नेते आणि ते पुस्तक वाचते असे त्यांना झाले. पुस्तकाचे वाचन सुरू केले. वाचनाने त्यांचे मन चैतन्यमयी झाले. जीवन जगण्याचा आशेचा किरण त्यांना दिसू लागला. गुरुजींना भेटून आपली जीवनगाथा सांगावी, मार्गदर्शन घेण्याची इच्छा निर्माण झाली म्हणून त्यांनी आम्हाला फोन केला. त्यांना गुरुवारी भेटण्यास या असे सांगितले. गुरुवारी दोघे पती पत्नी येऊन त्यांना स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आणि आपली जीवनव्यथा सांगताना दोघेही ओक्साबोक्शी रडले. त्यांची व्यथा ऐकून घेतली आणि त्यांना स्वहस्तलिखित श्री स्वामी समर्थ 9 गुरुवारची वृत्तकथा पोथी हातात देऊन 9 गुरुवारचे व्रत यथाशक्ती करण्यास सांगितले. त्यांनी भावभक्तीने श्रद्धापूर्वक 9 गुरुवारी वृत्तकथेचे विधीपूर्वक पूजन करून वाचन केले. 9व्या गुरुवारी उद्यापनही केले. वर्षभरातच त्यांच्या घरातील भांडणे, कलह शांत होऊ लागले. परिस्थितीत सुधारणा होऊ लागली. श्री स्वामी समर्थ 9 गुरुवारच्या वृत्तकथेने त्यांच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान प्राप्त झाले. आपल्या जीवनातही असे अनमोल क्षण यावेत, घरात सुख शांती नांदून समाधान प्राप्त व्हावे म्हणून हे स्वामी समर्थांचे 9 गुरुवारचे व्रत प्रत्येकाने श्रद्धापूर्वक भक्तिभावाने केले पाहिजे. पूर्वी कर्नाटक प्रांतातील खेडमनूर गावातील चोळप्पा रामचंद्र नाईक नावाच्या भक्ताने पूर्वजन्मी स्वामींची अनयभावे सेवा केली होती म्हणून त्याच्या घरी पूर्वपुण्याईने प्रत्यक्ष ब्रह्मण नायक श्री स्वामी महाराज स्वतःहून येऊन त्यांची परमपावन चरणकमळे त्यांच्या घरी विसावली होती. चोळप्पा खरोखरच भाग्यवान होता, कारण देवाधिकांनुसुद्धा त्यांच्या चरणांचे दर्शन होणे दुर्लभ असे भगवान स्वामी समर्थ चोळप्पाच्या घरी स्वतःहून आले होते. ज्या ब्रह्मांड नायक मूळ पुरुषाच्या केवळ
चरणस्पर्शाने दर्शनाने अनेक कमलपुष्पे फुलतात. बद्धजड जीवांचा उद्धार होतो. जीवाला मोक्षप्राप्ती होते. अशा स्वामी समर्थाचे दर्शन घडावे म्हणून तपस्वी योगी निराहार राहून, मौन धरून, कोणी एका पायावर उभे राहून, कोणी आकाशाकडे पाहून त्यांच्या बिंदुरूपाचे ध्यान करून, होम हवन करून, भजन कीर्तन, अन्नदान, तीर्थयात्रा, तर कोणी संसार सोडून संन्यास घेतो. असे पराकोटीचे स्वरूप असलेले अच्युतानंद श्री स्वामी महाराज 18 विश्व दारिद्र्य नांदत असलेला चोळप्पाचा भाग्योदय करण्यासाठी त्याच्या घरी जणू काही कामधेनू रूपाने आले होते. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.